आणि तो लेफ्ट असा गावातून जातो, तर हा रस्ता तो शकता. पण हे बीच या साईडला पण हे भारी आहे. आणि हे आहे फेमस दुर्गा. तर मित्रांनो, आता आपण निघत आहोत कड्यावरील गणपतीच्या देवस्थानाच्या इथून. आणि आता आपण जाऊया पहिलं सावने बीचकडे. त्याच्या पुढे पाडले बीच पण आहे. तर बघूया, जे एक्सप्लोअर करता येईल ते लवकरात लवकर करूया. तर आंजर्ले गणपतीवरून निघाले ना की लगेच पुढे येऊन तुम्हाला लेफ्ट आहे आणि तो लेफ्ट असा गावातून जातो. तर हा रस्ता तुम्हाला घेऊन जाईल सावने बीच, पाडले बीचकडे आणि आंजर्ल्याकडे. आणि बघा कसला भन्नाट व्ह्यू मिळतो इथून तुम्हाला गाडी चालवताना. मस्त समुद्रामध्ये बोटी वगैरे पण दिसत आहेत. तर इकडे उजवीकडे आपल्याला लाईट हाऊस, सावने बीच आणि पाडले बीच लागणार आहे. आणि बघा आता प्रॉपर आपण कोस्टल रूटला आलेलो आहोत आणि हे आता इकडे लाईनीने आपल्याला बीच लागतील. तर मित्रांनो, तुम्हाला इथून पाडले बीचवर जाता येतं. तर पाडले बीचला जायला अजून रस्ते आहेत, म्हणजे पुढून पण आहेत. पण हा गावाच्या इथून एक रस्ता आहे, 2 व्हीलर्स वगैरे इथे तुम्ही आणू शकता. तर बघा मित्रांनो, तुम्हाला एकदम क्लीन आयसोलेटेड एक प्रायव्हेट बीचची फील पाहिजे असेल ना, तर आंजर्ल्या साईडचा हा पहिला बीच ऑप्शन आहे, पाडले बीच. इकडे स्टेच्या सुविधा पण आहेत, होमस्टे वगैरे, तर त्या पण तुम्ही ऑक्युपाय करू शकता. बघा मस्त झाला आहे तो. आता पावसाळ्यानंतर परत बीच सगळे क्लीन झालेले आहेत, एकदम छान. बघा भारी बीच आहे. फक्त गाड्या वगैरे घालू नका इथे, 4 व्हीलर वगैरे, कारण गाड्या रुततात इथे. त्यासाठी गाड्या कधी घालू नका इथे. गाड्या अशा बाहेर लावा किंवा हॉटेलला लावा आणि ह्या बीचचा आनंद घ्या. तर हा आहे लिस्टमधला पहिला बीच. आता मी तुम्हाला दाखवतो दुसरा बीच, सावने बीच. नंतर आपण जाणार आहोत आंजर्ले लाईट हाऊसला. आणि येता येता अर्णवीने इकडे मार्किंग केलेली आहे, हार्ट बनवून आय लव्ह यू, वी लव्ह यू टू. काय आणलं? अरे वा, चला. तर आता आपण पाडले बीच एक्सपिरियन्स केला. आता इथून लाईनीने आपण लाडगेरपर्यंत जाणार आहोत आणि त्याच्यानंतर वरती परशुरामांच्या स्टॅच्यू आहे तिथे, आणि तिथे जाऊन आपला व्हिडिओ समाप्त होईल. तर इथून पण मी तुम्हाला एक सुंदर असं दृश्य दाखवतो, त्याचा पण अनुभव घ्या. तर तुम्ही इथे कोस्टल रूटला एक्सपिरियन्स करू शकता. आहे बघा, एकदम भन्नाट व्ह्यू आहे इथून, भारी. हा जो मधला पट्टा आहे ना, हा पूर्ण रॉकी आहे. इकडे पूर्ण दगडच बघायला मिळतील. आणि मग त्याच्या पुढे अजून एक हा बीच आहे, तिकडे लाईट हाऊस आहे. आता लाईट हाऊसच्या इथे जाऊया आपण. आणि त्याच्या पुढे आहे सावने बीच. तर बघा, हा जो दिसतोय हा आहे सावने बीच पूर्ण. आणि इकडे जायला सुंदर असं सुरूच्या झाडांमधून वाट येते. सुरूची झाडं दिसत आहेत ना, तिथून वाट आहे सुंदर या बीचवर जाण्यासाठी. आणि या सावने बीचची एक खासियत आहे, हा पण आयसोलेटेड आहे आणि इकडे सीगल्स खूप असतात. म्हणजे सीगल्सचे मोठे मोठे थवे ह्या बीचवर बघायला मिळतात. आणि इथे सावने बीचला तुम्हाला अशा स्टेच्या पण सुविधा आहेत. जर तुम्ही इकडे बघितलं डावीकडे, तर इकडे पण कॉटेजेस आहेत स्टेसाठी. आणि ह्या सुरूच्या झाडांमधून तुम्हाला तिकडे एंट्री आहे बीचवर.
तर हे आपल्या मित्राचंच आहे रॉयल विलास. तर तुम्ही इथे आलात तरी कधी थांबू शकता. आणि असे इथे तुम्हाला लाईनीने अजून भरपूर ऑप्शन्स आहेत. तर बघा आता आपण सावने बीचच्या बाजूनेच चाललो आहे. तुम्हाला इथून पण ॲक्सेस आहे जाण्यासाठी. तुम्ही इथून खालून उतरून पण जाऊ शकता या साईडला. संध्याकाळी तर फुल धम्माल करू शकता, मजा येते इथे. आता तर दुपार आहे, 2:15 झालेत. आणि इथे पण तुम्हाला अशा स्टेच्या सुविधा आहेत. यांच्याकडे कॅम्पिंग पण असते. आणि लाईट हाऊसच्या बरोबर समोर हा एक सुंदर स्पॉट आहे. तर तुम्ही संध्याकाळी वगैरे आलात ना तर नक्की इथे या. एवढा भारी व्ह्यू आहे ना इथून. फुल गोव्याचा फील आहे तुम्हाला इथून. बघा गोप्रो फोटो मोड. तर आता सध्या एंट्री बंद आहे आय थिंक. कधी चालू असते वगैरे ती माहिती नाही आहे, कारण कोण दिसत पण नाही आहे आतमध्ये. बघा चला आता जाऊया आपण अंजारल्याकडे. पण ह्या लाईट हाऊसवरून व्ह्यू खतरनाक आहे, कारण आम्ही एक्सपिरियन्स केला आहे तो. एक नंबर व्ह्यू आहे. तर आता आपण कड्यावरच्या गणपतीच्या इथून ह्या रस्त्याने खाली आलेलो. आता आपल्याला सरळ जायचं आहे, म्हणजे आपण अंजारले गावात जाऊ. तिथून अंजारले बीचला रस्ता आहे. आणि हे आहे अंजारले गाव. इकडे तुम्हाला भरपूर असे होमस्टे वगैरे बघायला मिळतील. आणि हे पण इथलं एक फेमस मंदिर आहे, दुर्गा देवी देवस्थान जे आहे. तर इथेही तुम्ही येऊन दर्शन करू शकता. आणि ह्या गावाच्या बरोबर मागच्या साईडलाच बीच आहे, अंजारले बीच. तर बघा इथून बीचला जायला रस्ता आहे आय थिंक. बीचकडे जायला इथूनच आहे का रस्ता? हाच आहे ना प्रॉपर. आता आपण अंजारले गावातूनच चाललो आहे बीचकडे. बीचकडे जायला हाच रस्ता आहे ना? हे बघा हे आपण आता आलेलो आहोत अंजारले बीचला. इकडे पण तुम्हाला रेसॉर्ट्स वगैरे भरपूर आहेत. त्या साईडला पण आहेत, उजवीकडे पण आहेत. आणि अंजारले बीचची खासियत अशी आहे की इकडे ना टर्टल फेस्टिवल होतो. म्हणजे जे टर्टल्स हॅच होतात अंड्यामधून, तो फेस्टिवल इकडे होतो. एकदम निवांत आहे आपण. तर तुम्ही इथेही येऊ शकता. क्रॉकोडाईल्सचं पण दिलेलं आहे बघा, मगर. अच्छा ही कदाचित माहिती असेल. आणि ही मगरीची माहिती दिलेली आहे ॲक्च्युली. तसंच तिकडे कासवांची माहिती दिलेली आहे. आणि हा पूर्ण आहे अंजारले बीच. इथे वॉटर स्पोर्ट्स असतात काय? असतात. काय वेळ असते? ओके. अच्छा इकडे तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स पण आहेत. इथे तुम्हाला बघा अशा ATV राईड्स पण आहेत. आणि ही नवीन राईड आहे. थांब थांब. इलेक्ट्रिक जीप विंटेज स्टाईल. हे भारी आहे. ही मी पहिली कधी बीचवर बघितली नव्हती. हे इकडे आणले वाटतं आता या लोकांनी. हे पण नवीन चालू केलं. पूर्ण इलेक्ट्रिक मोटर आहे तिला. भारी एकदम. गेला तो सुसाट. त्याचे किती असतात पर पर्सन? 150 रुपये पर पर्सन. 150 रुपये पर पर्सन. तर आता आपण अंजरलेवरून बाहेर निघतोय. आणि हा जो उजवीकडे रस्ता गेला ना, हा तुम्हाला हरणेकडे घेऊन जातो. पण जर चांगल्या रस्त्याने जायचं आहे तर तुम्ही हाच रस्ता प्रेफर करा, अंजरले हरणे बायपास. कारण तिकडे ट्रॅफिक जॅम होते आतमध्ये हरणे गावातून. तर आता आपण जिकडे थांबलेलो तिथेच परत आलेलो आहोत. आणि आता इथून आपल्याला घ्यायचं आहे राईट. म्हणजे आपल्याला सुरू होईल अंजरले हरणे बायपास. हा बायपास आहे वरतून.
मित्रांनो, आता आपल्याला जो लागला आहे हा आहे अंजारले ब्रिज, अंजारले क्रीक ब्रिज. हा बघा. आणि ही मंडळी इकडे नेहमी तुम्हाला या ब्रिजवर बघायला मिळतील. आज तरी रस्त्याच्या बाजूला उभी आहेत, नाही तर पूर्ण रस्ता यांनीच कव्हर केलेला असतो इथे. आणि हा जो रस्ता गेला खाली, हा गेला 5 पंढरी गावाकडे. तुम्ही खाली आलात ना बायपासने, की हा जो राईटकडे रस्ता गेला हा गेला हर्नेकडे. तिकडे तुम्हाला हर्ने 15वर पण जाता येतं. आणि संध्याकाळी फिश ऑप्शन असतं 4च्या नंतर, तर ते तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि आता आपण चाललेलो आहोत दापोलीकडे, म्हणजेच लाडघरच्या दिशेला. भूक लागली तर बघूया इथे काय मिळतंय का. अजून जेवलो नाही आहे इकडे. तर आता आपण जेवून निघालेलो आहोत, मस्तपैकी पोटभर जेवलो. जेवायला खूप लेट झालं, जवळपास बघा ना 4:30ला जेवलो आपण. आणि हा उजवीकडे जो आहे हा आहे पालंदे बीच. तर इकडे पण वॉटर स्पोर्ट्स असतात. आणि आता आपण जात आहोत, मध्ये मुरुड बीच पण लागतो तुम्हाला, मुरुड बीचला पण वॉटर स्पोर्ट्स असतात. तर आता आपण जाऊया मुरुड बीचला. तर बघा आता आपण जरा मुरुड बीचकडे जाऊन येऊया, कारण मुरुड बीच पण सुंदर आहे आणि वॉटर स्पोर्ट्स आपण तिकडे एन्जॉय करू शकतो. तर मी तुम्हाला ते दाखवतो. डॉल्फिन सफारी आहे. आणि तुम्ही मुरुडकडे आतमध्ये आलात ना की तुम्हाला इकडेही भरपूर स्टे आणि रेझॉर्टचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, जे तुम्ही ऑनलाईनही बुक करू शकता किंवा ऑन द स्पॉट पण येऊन बुक करू शकता, जर तुम्ही हॉलिडेजना किंवा विकेंडला येत नाही आहात तर. अदरवाईज सगळं तुम्हाला फुल मिळेल. बघा असे चांगले चांगले प्रीमियम पण आहेत. कोकोरिको बीच रिसॉर्ट स्विमिंग पूल आहे याच्यामध्ये. मुरुडला आलेलो आहोत आपण. तुम्ही दापोली मार्केटपासून पण इकडे येऊ शकता. आणि हे आहे फेमस दुर्गादेवी मंदिर मुरुडचं. आणि आता आपल्याला सुरू झालेला आहे मुरुड बीचचा रोड. आपण आलेलो आहोत मुरुड बीचवर. बघा इकडे नेहमी तुम्हाला चहलपहल बघायला मिळेल. इकडे फुल क्राऊड येतं. स्टॉल, वॉटर स्पोर्ट्स वगैरे सगळं तुम्हाला इथे एन्जॉय करता येतं. इकडे तुम्हाला ATV राईड, हॉर्स राईड या सायकल राईड असे स्टॉल्स वगैरे या सगळ्या फॅसिलिटीज आहेत. वॉटर स्पोर्ट्स हे सगळं तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. आईस्क्रीम, कॅमल राईड. तर मित्रांनो, मुरुड बीचला आल्यानंतर अर्णवीचा ॲज युजल फेवरेट गेम सुरू झालेला आहे. फेवरेट टाइमपास. काय बनवतेस तू? चींटियों के लिए घर. चींटियों के लिए घर म्हणजे मराठीमध्ये काय? म्हणजे मुंग्यांचं घर बनवते.
आणि आता थोड्याच वेळात सनसेट पण होणार आहे. आईस्क्रीम पण खाल्ली आता राधिकानी. एकदम भारी. लोक गाड्या वगैरे घेऊन फुल फिरतायत, पाण्यामध्ये काय टाकतायत तिकडे. एक राऊंड आपण पण मारून येऊया, एन्जॉय करूया बीच सफारी ऑन आवर डॉमिनार. आणि चुकीच्या जागी गाडी घातलेली आहे असं वाटतंय मी. तिकडे खूप झाला आहे चिखल. तर आता अर्नवीला जाऊन थोड्या वेळ पाण्यामध्ये खेळायचं आहे. मी जाऊन बाईक लावतो तिकडे, कारण हा या वाळूचा काय भरोसा नसतो. आणि लोकांनी खूप जवळजवळ गाड्या नेल्यात, तर रिस्क नका घेऊ, कारण भरपूर रील्स वगैरे व्हिडिओज आपण बघत असतो की गाड्या रुततात आणि मग अडकतात पाण्यामध्ये, नुकसान होतं गाड्यांचं. हां, तर मित्रांनो बाईक तिकडे मागे पार्क केले आणि आता मी पण चाललो आहे त्याच दिशेला जिकडे अर्नवी आणि राधिका एन्जॉय करतायत. सुंदर असा सनसेट होतो आहे, एकदम सोनेरी झालं आहे सगळं. आणि मुरुड बीच हा मस्ट विजिट प्लेस आहे. तुम्हाला इथे दापोलीला आला ना की सगळ्यात मॅक्सिमम क्राऊड जे आहे ते तुम्हाला मुरुड बीचलाच भेटेल, कारण इकडे सगळे स्पोर्ट्स आहेत. वॉटर स्पोर्ट्स, हॉर्स राईड, हॉर्स कार्ट राईड, त्याच्यानंतर कॅमल राईड, ATV राईड, वॉटर स्पोर्ट्स, हे सगळं तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. प्लस तुम्ही बीचवर थोड्याफार गाड्या आणू शकता, पण जास्त आतमध्ये घालू नका, हे जेन्युइन सजेशन राहील, कारण अडकल्यानंतर मग तुम्हालाच त्रास होईल त्याचा. बघा वॉटर स्पोर्ट्स वगैरे सगळे चालू आहेत आणि मस्त वाटते ना, एकदम भारी एकदम. पण गाडी तिथे समोर उभी केली आहे. बीच पण खूप मोठा आहे. त्या साईडला जे आपल्याला दिसतं ते हरणे बंदर आहे आणि तो हरणे किल्ला आहे. त्याच्यात तिकडे उजवीकडे सुवर्णदुर्ग आहे. हे इकडे आहेत दोघी. मजा. चला जाऊ का. डान्सर अर्नवी. तर मित्रांनो आता संध्याकाळचे 6:15 वाजत आलेले आहेत. आपण पोलादपूरवरून निघालेलो, दापोलीला आलो काटेतळी रेवतळी मार्गे. तुम्हाला रूट पण मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितला. दापोलीमध्ये फिरण्याची ठिकाणं पण मी सांगितली. जसं इथून जर आपण पुढे गेलो तर आपल्याला लाडघर बीच पण आहे, तो पण छान आहे. त्याच्यानंतर तिकडून पुढे तुम्ही वरती गेलेत तर वरती बोरुंडीच्या वरती परशुरामांचा स्टॅच्यू आहे, तो पण बघण्यासारखा आहे. अर्धगोलाकार पृथ्वीवर परशुरामांचा स्टॅच्यू उभा आहे. त्याला तामस तीर्थ असं ओळखलं जातं. आणि जी अर्धगोल पृथ्वी आहे त्याच्या आतमध्ये जर तुम्ही गेलात ना तर पूर्ण आवाज वगैरे असा एको होता. त्याचबरोबर तुम्ही जर अजून पुढे गेलात तर दाभोळ साईडला कोळथरे बीच आहे, तो तुम्ही एक्सप्लोर करू शकता. त्याचबरोबर त्या साईडला चंडिका देवीचं मंदिर आहे, ते पण बघण्यासारखं आहे. पन्हाळे काजी केव्स आहेत, त्या पण सुंदर आहेत. तर ह्या सगळ्या जागा तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि मेन अट्रॅक्शन हे मुरुड बीच आहे. इथे जर तुम्ही आलात ना तर तुम्हाला भरपूर एन्जॉय करता येईल तुमच्या फॅमिलीबरोबर, फ्रेंड्सबरोबर. तर नक्की व्हिजिट करा. दापोली फिरण्यासारखं आहे, सुंदर आहे. तर नक्की दापोलीला भेट द्या.